नाशिक कामठवाडा शिवारातील रामेश्वर नगर परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून प्रचंड जलकुंभ तयार झाला आहे। या साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। परिसरातील नागरिकांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप यांच्याकडे तक्रार केली। त्यानंतर सुनील जगताप यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली। पाहणी दरम्यान मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी, अस्वच्छता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास स्पष्टपणे दिसून आला। नागरिकांचे म्हणणे आहे की या जलकुंभामुळे डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरिया तसेच इतर साथींच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहिल्याने परिसरातील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप यांनी नाशिक महानगरपालिकेने तातडीने दखल घेऊन साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, तसेच स्वच्छता मोहीम राबवावी। त्याचबरोबर डास प्रतिबंधक फवारणी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे अशी मागणी केली आहे। कामठवाडा शिवारात शुभम पार्क शेजारी एका बिल्डिंगचं काम चालू आहे। तर काही लोक माझ्याकडे आल्यानंतर मी पूर्णपणे तिथं पाहणी केल्यानंतर तिथं पूर्णपणे जलकुंभ साचलेला आहे। त्या ठिकाणी मच्छर आणि खूप दुर्गंधी पसरलेली आहे। मी महानगरपालिकेला अशी विनंती करतो की आपण त्वरित ह्या भागाची पाहणी करून जो लोकांना त्रास होतो आहे त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। मी सर्व पब्लिकच्या वतीने मी प्रशासनाला एवढंच सांगेल का त्वरित हे लक्ष देऊन मच्छर, डेंग्यू इथं खूप पसरलेले त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। स्थानिक नागरिकांनीही महापालिकेने विलंब न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारे पाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।